नमो पांडुरंगा दयाळा, नमो पांडुरंगा दयाळा, नमो पांडुरंगा दयाळा, नमो पांडुरंगा दयाळा, नमो गोविंदा गोपाळा, नमो गोविंदा गोपाळा, नमो गोविंदा गोपाळा, नमो गोविंदा गोपाळा, नमो वैष्णवा सकळा, नमो वैष्णवा सकळा, नमो वैष्णवा सकळा, नमो वैष्णवा सकळा, योगिया ऋषीश्वरा नमो नमो, योगिया ऋषीश्वरा नमो नमो, नमो आदिमाया दे सागरा, नमो आदिमाया दे सागरा, योगिया ऋषीश्वरा नमो नमो, योगिया ऋषीश्वरा नमो, नमो आदिमाया दे सागरा, नमो आदिमाया दे सागरा, आपुले आपण जाणावे सोहित जेने राहे चित्त समाधान, बहुरंगे माया असे विखुरली कुंठितची झाली होतावरी. सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा गोड असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मानवी जीवनातील स्वहिताची व्याख्या प्रतिपादित करतात. विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मानवी जीवनातील स्वहिताची व्याख्या प्रतिपादित करतात. विषय असा आहे, मानवी जन्माला आपण आल्यानंतर आपल्यावरती काही जबाबदाऱ्या आहेत. मानवी जन्माला जी जी माणसं आलेली आहेत त्यांच्यावरती काही जबाबदाऱ्या आहेत. कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत प्रामुख्याने प्रमाणानंतर सांगतो. पहिली जबाबदारी आहे ती म्हणजे सर्वांवरती आपल्या राष्ट्रहिताची. दुसरी जबाबदारी आहे ती म्हणजे सामाजिक हिताची. तिसरी जबाबदारी आहे ती म्हणजे पर्यावरण हिताची. चौथी जबाबदारी आहे ती म्हणजे कौटुंबिक हिताची. आणि पाचवी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे स्वहिताची. विठ्ठल पहिली जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे ती म्हणजे राष्ट्रहित. राष्ट्राचं हित कशात आहे तो विचार करून आपण जीवन जगायचं. एक वाक्य सुविचार मी खूप छान वाचला. त्यांनी असं म्हटलंय, पाणी ना हो तो नदिया किस काम की, आंसू ना हो तो आंखें किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की, अगर हम वतन के काम ना आए तो जिंदगी किस काम की. राष्ट्रहिताचा विचार करून आपण सर्वांनी काय केलं पाहिजे, जीवन जगलं पाहिजे. कारण राष्ट्रहित जर आपण नाही पाहिलं, असं म्हटले नामदेव महाराजांचा एक अभंग आहे, जर पत्नी चुकीचं वागली तर परिणाम पतीला भोगावा लागतो. जर शिष्य चुकीचा वागला तर परिणाम गुरुला भोगावा लागतो. आणि जर प्रजा जर चुकीचं वागली तर परिणाम राजाला भोगावा लागतो. म्हणून जुनी लोक शिष्य करत असताना कोणालाही माळा घालत नव्हती. शिष्य जपून करायचे. त्याचे कारणच हे होते, आम्ही बरेच केले बघा, काय व्हायचं तो होईना हा. परंतु ऐका, शिष्य जर चांगला वागला तर गुरुला काहीच करायची गरज नाही, आयता मोक्ष आहे. ऐका आता प्रमाण, शिष्य केले पाप भोगावे गुरुने, स्त्रीने केले घेणे पुरुषांशी, राष्ट्र करी पाप राजाने भोगावे. नामदेव महाराजांचा हा गोड अभंग आहे. म्हणून आपण प्रजा जर चांगली वागली तर राजा आपला चांगला राहतो. कारण प्रजा जर चुकीचं वागली तर परिणाम कोणावर होतो, राजावरती. म्हणून प्रजेने आपण सर्वांनी राष्ट्रहिताचा विचार करून जीवन जगायचं. ते अटल बिहारी वाजपेयी त्यांचे सदनातले वाक्य मी ऐकले. काय त्यांचं प्रेम होतं राष्ट्रांबद्दल. ते नेहमी म्हणायचे, हा भारत देश किती सुंदर आहे, यह वंदन की भूमी है, अभिनंदन की भूमी है.
इसका बिंदु बिंदु हमारे लिए गंगा जल है, इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो भारत के लिए और मरेंगे तो भी भारत के लिए। त्याच्या पुढे ते म्हणायचे, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को यदि कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगा, भारत माता की। कुणाचे वाक्य आहे? अटल बिहारी वाजपेयी यांचे. याला म्हणायचं राष्ट्रप्रेम, राष्ट्राच्या हिताबद्दल जगणं. विठ्ठल. दुसरं एक असं आहे बुवा, असं म्हटलंय, आपलं राष्ट्र बाकीचे राष्ट्र तरी सोडून द्या, परंतु भारत खूप चांगला आहे म्हणून या राष्ट्राचा विचार करायचा. म्हणून या भारताला माता म्हटलंय. भारत माता म्हटलंय. अमेरिका माता म्हटलं का? नाही. इंग्लंड माता? नाही नाही, त्यांना नाही माता म्हटलं, भारताला माता म्हटलंय. कारण या भारतात अशा काही गोष्टी आहेत त्या जगात कुठेच नाहीत. पूर्वी एका राजाने जग जिंकलं. काय त्याचं नाव? सिकंदर. बरोबर, त्याने जग जिंकलं. सिकंदराचे गुरु कोण? सॉक्रेटिस. सॉक्रेटिसांचे 3 शिष्य, प्लेटो, अरस्तू, सिकंदर. 2 बुद्धिवान आणि एक जगज्जेता राजा. सॉक्रेटिस इतका बुद्धिवान होता, 3च शिष्य आहेत बुवा, पण जग व्यापलंय 3च शिष्याने. सॉक्रेटिसांचे 100 सुविचार मी त्या युट्यूबला काही वाचले, माझ्याकडे काही पुस्तक आहे, त्याच्यातही काही सुविचार दिलेत. एक एक सुविचार म्हणजे अत्यंत बुद्धिपूर्वक आहे. एक सुविचार सांगतो त्यांचा, बारीक आहे का. सॉक्रेटिस नेहमी असं म्हणायचे, काय? मैं इस दुनिया में सबसे बुद्धिमान व्यक्ति हूं. मैं इस दुनिया में सबसे बुद्धिमान व्यक्ति हूं क्योंकि मुझे ये पता है मुझे कुछ नहीं पता. जिसको पता है उसको पता लगेगा, नहीं तो कुछ नहीं पता लगेगा. सॉक्रेटिसांचे शिष्य कोण? सिकंदर. जग जिंकलं आणि भारत जिंकण्याकरता निघाला ना, त्यावेळेस गुरुदेवांकडे गेला आणि सांगितलं, गुरुदेव, भारत जिंकण्याकरता चाललोय, भारतातून तुमच्याकरता काय आणू? पहा भारत किती श्रेष्ठ आहे. सॉक्रेटिसांनी सांगितलं, तू भारत जिंकायला चालला? म्हटले हो. मग भारतातून माझ्याकरता काही गोष्टी आण. 6 गोष्टी सांगितल्या सिकंदराने. कोणत्या? ऐका. कहा सुकरात ने राजन विजय जब हिंद पर पाना. कहा सुकरात ने राजन विजय जब हिंद पर पाना, हमारे वास्ते भारत से एक ज्ञानी गुरु लाना. हमारे वास्ते लाना प्रभु भारत से एक गीता. नृपति तुम भूल मत जाना, कहानी रामा और सीता. 3 गोष्टी झाल्या. हमारे वास्ते तुम राजन गंगा जल भी ले आना, जिसे पी पी कर ऋषियों ने गहरे तत्व को छाना. हमारे वास्ते राजन कमल बंशी भी ले आना, बजाकर हम भी देखेंगे कैसा सूर है मस्ताना. किती गोष्टी सांगितल्या? 6. कोणत्या कोणत्या? ज्ञानी गुरु 1, गीता 2, रामायण 3, गंगाजल 4, कमल आणि बासुरी 6. एवढा हा भारत श्रेष्ठ आहे. विठ्ठल. आणि भारत इतका चांगला देश आहे, पण भारताला धोका बाहेरच्या पासून कमी आहे, भारतातल्याच लोकांपासून. मी एक गोष्ट छान ऐकली होती. त्यांनी असं सांगितलं होतं, आपलीच माणसं आपल्याला काय करतात? जास्त गोत्यात आणतात. त्यांनी एक गोष्ट सांगितली ती कुणाच्या मुखातून ऐकली मी ती. एका गावाच्या शेजारी डोंगर होता. आता आपल्या गावा शेजारी आहे ना, असा डोंगर होता म्हणे, पण असे 7 डोंगर होते आणि 8वा जो उंच डोंगर होता त्याच्यावरती एक सिंहासन ठेवलं होतं, राजसिंहासन. आणि खाली एक गाढव आणि कुत्रा, त्या दोघांची पैंज पडली. काय? जो अगोदर जाऊन त्या सिंहासनावरती बसल तो या 7 नगरीचा काय होईल? राजा होईल. गाढव म्हणलं कुत्र्याला, मला तर पैंज लावायची तुझ्यासोबत. कुत्र म्हणलं, अरे मी तुला नाही पळायला ऐकणार. गाढव म्हणाला, नाही नाही, ऐको किंवा न ऐको, मला पैंज लावायची. पैंज लागली आणि कुत्र्याला आत्मविश्वास होता. कुत्र म्हणाल, गाढवाला 2-3 गावं पुढे जाऊ द्या, मग पळायला सुरुवात करू, मग त्याला पाठीमागे टाकू. गाढव निघालं, 2-3 गावं पुढे गेलं. कुत्र्याला आत्मविश्वास होता.
कुत्र्याने पळायला सुरुवात केली, पहिल्याच गावात आलं आणि प्रॉब्लेम तयार झाला. काय भावकी आडीवाली काय? भावकी कशाला म्हणतात माहिती? सोपी व्याख्या सांगतो भावकीची, आहे का? जगन्नाथ अण्णा पवार सांगायचे भावकी म्हणजे काय? जिच्याशिवाय जगता येत नाही आणि जी नीट जगू देत नाही तिला भावकी म्हणायचं. आता याला सुद्धा कोणतरी टाळी चुरून चुरून वाजत असू द्या, असू द्या, काय अडचण नाही. कुत्र्याची काय झाली? भावकी आडवी आली आणि भावकी आडवी आल्यानंतर कोणी त्याचा पाय धरला, कोणी त्याचं पोट धरलं, कोणी त्याचा कान धरला. पण कुत्रं बलवान होतं, त्यांनी प्रतिकार केला आणि त्यांना पाठीमागे परतवून लावलं. दुसऱ्या गावात आलं, दुसऱ्या गावातही तोच प्रॉब्लेम, तिसऱ्या गावातही तोच प्रॉब्लेम. 4, 5, 6, 7 गावं होईपर्यंत कुत्र्याच्या नाकी नऊ आले, रक्तबंबाळ झालं, रक्त यायला लागलं त्याच्या अंगातून. पण त्याने प्रतिकार केला आणि सिंहासनाकडे ज्यावेळेस गेलं, जवळ गेलं आणि पाहिलं ना, तर तिथं जाऊन त्याच्या अगोदर गाढव बसलेलं नाही, झोपलेलं होतं. एवढ्या अगोदर गेलं आणि त्या गाढवाला पाहून मग कुत्र्याला वाईट वाटलं आणि कुत्रं रडायला लागलं. जखमी झालेलं, रक्त अंगात आलेलं आणि डोळ्यात त्याच्या अश्रू होते. आणि त्याने विचार केला, आता मी या सिंहासनावरती बसलेलो असतो, जर मला माझ्या भावकीने अडवलं नसतं तर. कारण आता या सिंहासनावरती हे गाढव बसलंय. आता आपण जरी बलवान असलो, आपण जरी सगळी कुत्री गाढवापेक्षा थोडेसे ताकदवान असलो, तरी सुद्धा आपल्याला आता कुणाच्या हाताखाली राहावं लागणार? तुम्हाला असं वाटतं का मी कुत्र्याचं गाढवाचं सांगतोय? कुणाचं आहे? अवे आपलंच आहे ना. म्हणजे मी का बोलतो हे सर्व? फक्त भारतात जी माणसं जन्माला आली त्यांनी राष्ट्रहिताचा विचार करून जीवन जगा. विठ्ठल. दुसरं हित आहे सामाजिक हित. सामाजिक हित साधू संतांनी जोपासलं. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी सर्वांना एकत्रित आणलं. जुन्या काळात विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या काळात चोखोबारायांना मंदिरात प्रवेश नव्हता. माऊलीने त्यांना कुठं एकत्रित केलं? वाळवंटात. आणि वाळवंटात काय केली? कीर्तन केली. म्हणजे 700 वर्षापूर्वी माऊलींनी सगळा समाज कसा केला? एकत्रित केला. परंतु खंत आहे आताच्या काळात माऊलींच्या जे कष्ट केले त्या कष्टाचं काही लोक आता विचार करत नाहीत. एका राजकीय वक्त्याचं मी वाक्य ऐकलं. तो असा बोलत असताना म्हणत होता, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे. आहेच, कोण नाकारतंय? आपणही मानतोय ना शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहेच. परंतु त्यांना आमचं सांगणं आहे, त्यांच्या अगोदर महाराष्ट्र आमच्या माऊलींचा आहे. ही मंडळी आताची आहे, परंतु त्यांना खरा आदर्श कुणाचा आहे? माऊलींचा आहे. म्हणून माऊलींची व्यापकता एवढी आहे. आपले विचार, आता मी पुढे नंतर त्याच्यावरच बोलणार आहे. माऊलींनी सगळ्या समाजांना एकत्रित केलं आणि एका मोठ्या राजाने परिषद घेतली होती. समाजाकरता सगळ्यात जास्त योगदान कुणाचं आहे? तर काही धनिक श्रीमंत लोक आली, दानशूर आली, ते म्हटले आमचं आहे. राजावर परिणाम झाला नाही. नंतर काही वैद्य लोक आली, डॉक्टर लोक आली, ते म्हटले आमचं आहे. राजावर परिणाम झाला नाही. अनेक प्रकारचे लोक आले. शेवटी एक वयोवृद्ध शिक्षक आले आणि सांगितलं, राजाजी मी शिकवण्याचं काम करतोय. वयोवृद्ध होते परंतु चेहरा तेजस्वी होता. जी माणसं निष्कलंक राहतात ना, नुसतं शिकवत राहतात, मस्त राहतात, विद्यार्थ्यात जीवन जातं, त्यांचा चेहऱ्याला उतारवायात चमक येते. तुम्ही जर आता आमच्या संस्थेचे गुरुवर्य मारुती बाबांचा चेहरा पाहिला ना, तर चेहऱ्यावर त्या चमक आहे. 93-94 वय आहे, परंतु चेहऱ्यावर काय आहे? चमक आहे. आणि मेंदू इतका त्यांचा फ्रेश आहे. आमचे एक जोडीदार आहेत, सोपान काका झाडे दुकानदार, त्यांनी मला सांगितलं, म्हणजे बाबांचा काही मेंदूची चाचणी केली एका डॉक्टरांनी आणि बाहेर आल्यानंतर त्या डॉक्टरांना आश्चर्य वाटलं. ते डॉक्टर म्हणाले, या महात्म्याचं वय 90च्या पुढे आहे, परंतु मेंदू 5 वर्षाच्या मुलासारखा फ्रेश आहे. काय कारण?
काही त्यांनी त्यांच्या जीवनात दुसरं काही त्यांना काही तितका लोड झालाच नाही, म्हणून मेंदू कसा राहतो, फ्रेश राहतो, विकल्प येत नाही. आता इथं एक गोष्ट देवाने चांगली केली, तुम्ही माझ्या समोर बसलाय ना, तुमच्या मेंदूत काय चाललंय मला कळत नाही म्हणून बरं आहे. मेंदू एवढे खराब झालेत आता, काय काय चेहऱ्यावर मला कळत आहे काय चाललं, काय म्हणतात ते, परंतु परिपूर्ण नाही कळत. म्हणजे मी का बोलतोय, हे शिकवणं आणि मस्त ग्रंथाशी एकरूप राहणं, त्याने माणूस मस्त राहतो, सुखी राहतो. ते शिक्षक आले, म्हटले समाजाकरता सगळ्यात जास्त योगदान कुणाचं आहे. शिक्षक आल्याबरोबर राजावरती प्रभाव झाला, खाली उतरला सिंहासनावरून आणि त्यांच्या पाया पडला, त्यांना सिंहासनावरती बसवलं आणि राजाने सांगितलं, या समाजाकरता सगळ्यात जास्त जर योगदान कुणाचं असेल तर ते शिक्षक लोकांचं आहे. कुणाचं आहे? आणि ही जी शिक्षक मंडळी आहेत त्यांच्या सगळ्या श्रेष्ठ शिक्षक आमचे संत आहेत, कारण करुणी सायास शिकविती. विठ्ठल दुसरा मुद्दा होता सामाजिक हित, तिसरा मुद्दा होता पर्यावरण हित. पर्यावरण हित आपण जोपासलं पाहिजे. आता खेड्यापाड्यात तुम्हाला चांगला ही झाडे आहेत, मस्त स्वच्छ हवा आहे. दिल्लीत सध्याला लोकांना ऑक्सिजन विकत घ्यावा लागतोय. दिल्लीत सध्याला परिस्थिती आहे, खराब झालं. ही झाडं वगैरे राहिली पाहिजे, नदी वाचली पाहिजे. आमचं अध्यात्म तर सांगतं ही झाडं नाहीत. आहारे बाई समुद्र नवे जळ, आहारे बाई वृक्ष नवे वड पिंपळ, आहारे बाई तुळशी रुद्राक्ष नवे माळ, श्रेष्ठ तनु देवाची. तुकोबारा म्हणतात ना, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे. ही झाडं नाहीत, ही साक्षात कोण आहेत? देव आहेत. माता मावल्यांनो, तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे. वर्षातून एक वेळेला तुम्ही एका झाडाची पूजा करता, काय त्याचं नाव? वड, बरोबर. बरं, वडाची पूजा तुम्ही का करता? हे गिऱ्हाईक आपल्याला जर जन्मात भेटावं असं आहे का? तसं नाही. काय माता मावल्या लय वैतागले त्यांना, तसं नाही त्याचा अर्थ. मग त्याचा अर्थ कसा आहे? एका वैज्ञानिकाने सांगितलाय. एक वडाची कविता मी ऐकली होती. एका वडाचा आणि बाईचा संवाद आहे, किती गोड संवाद आहे पहा. त्याचं शीर्षक असं आहे, वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडले. एक बाई लगबगीने पूजेसाठी आली, भक्तिभावाने वडाला चक्रा मारू लागली. वडदादा पूजा पदरात घे आणि जन्मजन्मी पुन्हा मला हाच पती दे. त्यावेळेस आश्चर्याने वडाने विचारलं, हाच पती पाहिजे? आश्चर्याने वडाने विचारलं, हाच पती पाहिजे? काही म्हण बाई तुला खरंच मानलं पाहिजे. बाई म्हणाली, काय करणार वडदादा, खूप विचार केला पण हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला. वड म्हणाला, एवढे दुर्गुण असून सुद्धा तू याचीच निवड केली म्हणून माय मला तुझी फारच दया आली. बाई म्हणाली, वडदादा तसं काहीच नाही. असं नाही की आमचं बिलकुल पटत नाही. दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला पण कल्पनेनंच माझा जीव कासावीस झाला, कारण जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं कारण जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं, म्हणून म्हटलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं. तुम्हाला तर माहिती आहे वडदेवा मी काय कमी नाही. बाईची डिरिंग पहा. तुम्हाला तर माहिती आहे वडदेवा मी काय कमी नाही. बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही. ज्यांचे गेले त्यांनी हात फिरून घ्या. अधूनमधून गुरगुर करतं. मी थोडस ऐकते, एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देते. वडदेवा माझी आई मला म्हणाली नवरा बदलायचा नाही. वडदेवा माझी आई मला म्हणाली नवरा बदलायचा नाही, कारण एवढा बावळट माणूस तुला कुठंच मिळायचं नाही. आता या वाक्याला तुम्ही एवढे हसून प्रतिसाद देता, एवढे प्रामाणिक श्रोते कुठं भेटायचे? तुम्हीच सांगा वडदेवा, आईचं मन मोडू का आणि नशिबाने मिळालेला चांगला माणूस सोडू का? त्यावेळेस वयोवृद्ध झाडाने गडगडाटे हास्य केले आणि वड म्हणाला, बाई तुला दोन्ही हात जोडले. याचं तात्पर्य आहे का? किती छान दिले त्यांनी. शेवटी वडाने सांगितलं, बाई हा विनोद हा संवाद जाऊ दे, परंतु माझी एक विनंती आहे तेवढी आहे. काय? बाई न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा. न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा आणि झाडांसाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा. याला म्हणायचं पर्यावरणाचं रक्षण, पर्यावरण हित. विठ्ठल
चौथा मुद्दा होता कौटुंबिक हित. कुटुंबाचं हित आपण आपल्या पाहिलं पाहिजे. आता ह्या माता मावल्या लग्न झाल्याबरोबर त्यांच्या कुळाचा, घरादाराचा, पाहुण्या मंडळीचा सगळ्याचा त्याग करून तुमच्या बरोबर येतात की नाही? लग्न झालेले का सारे ब्रह्मचारी आहेत? येतात की नाही तुमच्या बरोबर? येतात ना. मग त्यांची काळजी घ्यायची जबाबदारी कुणाची? मान तर हलवताना घेत नाहीत. काय काय माता मला सांगतात त्यांची तक्रार, पण घेतली पाहिजे. खरं तर इतकी सोपी गोष्ट नाही. ही छोटी छोटी मुलं आमच्याकडे येतात ना, पालक सोडून गेल्यानंतर ती किती रडतात, किती त्यांचा जो वळा असतो, त्याच्यावरून आम्ही काही काही मुलीची कल्पना करतो. डायरेक्ट सगळं सोडून नवऱ्याच्या घरी नांदायला जायचं किती कठीण गोष्ट आहे. मी असं ऐकलंय कोणत्या तरी देशात असं आहे की तिकडे बाया नाहीत नांदायला जात. मला माहिती नाही, पण मी ऐकलंय बो. इथे गडीच काय करतात, तिकडे पाठवतात. जाता जाता आपण आपल्या पंतप्रधानाला एवढी विनंती करू, तुम्ही जवळजवळ 13-14 वर्षात आता अनेक चांगली कामं केलीत. जाता जाता फक्त एवढा कायदा बदलून जा गड्या. हे गडी आहे ना, नांद्याला पाठव म्हणजे या गड्याला कळलं नेमकं काय प्रकारे. कुटुंबाची काळजी घ्या. मी नाही बोलत, जगद्गुरु श्री तुकोबराय महाराजांनी जी लोक कुटुंबाची काळजी घेत नाहीत त्यांना शिव्या दिल्या गाथ्यात. काय म्हणतात महाराज? महाराजांनी सांगितलं काय काय लोकांना शायनिंग मारायचा नाद आहे. म्हणजे कपडे कडक घालतात आणि नुसतं फिरत राहतात. आपल्या इकडे एक म्हण आहे ती, खिशात नाही शिवराई आणि हमेशा घेवराई. इकडे नाही का ती? तुम्ही ऐकले नाही का? आणि आमच्या तिकडे म्हणतात ते. बरं, आता एवढी ठेवा, खिशात नाही शिवराई ना हमेशा घेवराई. अशा काही माणसं असतात कुटुंबाची काळजी घेत नाहीत. तुकोबराय म्हणतात, अरे बाहेर फुशारक्या मारतो, बाहेर बडाया मारतो, परंतु लोकांनी जर ठरवलं तुझ्या घरी येऊन पाहायचं तर काय दाखवशील रे? काळ तोंड्या. महाराजांची शिव्या या. घरी रांडा पोरे मरती उपवासी, सांगे लोकांपासी थोरपणा. त्यांनी जर ठरवलं तुझ्या घरी येऊन पाहायचं तर नेऊन या घरात दाखविसी काय आणि काळ तोंडा जाय चुकवून. शिव्या दिल्यात. 4 मुद्दे मी सांगितले, हे भौतिक दृष्टीने होते. राष्ट्रहित, सामाजिक हित, पर्यावरण हित आणि कौटुंबिक हित. हे सामाजिक दृष्ट्या, भौतिक दृष्ट्या होते. परंतु मानवी जन्माला आल्यानंतर अतिशय महत्वाची आपल्यावरती जबाबदारी आहे, ती म्हणजे आपल्या सोहिताची. सोहित आपण आपलं पाहणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून त्या सोहिताची व्याख्या करतात आणि ते जाणण्याकरता महाराज प्रवृत्त करायला, एक वृत्ती तयार करायला त्यापैकी एक सल्ला देतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. आपुले आपण जाणावे सोयीत, आपुले आपण जाणावे सोयीत. जाणावे सोहित जेणे राहे चित्त समाधान. आता सुरपांढरी सर या पहिल्या चरणात महाराज अतिशय मार्मिक उपदेश करतात
की आपण आपलं सोहित जाणावं. आता सोहित म्हणजे काय, दोन प्रकारे विचार करू. सोहित म्हणजे पहिली व्याख्या आपण भक्तीच्या अंगाने करू. बहुता जन्मांती जन्मला सिनरा, देव तो सोयरा करी आता बापा सोयिताचा. किंवा ऐके रे जना तुझ्या सोहिताच्या खुणा, पंढरीचा राना राना मना माझी स्मरावा, तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन. याला सोयीत म्हणायचं, परमात्म्याला जाणणं, याला काय म्हणायचं सोयीत. परंतु आजच्या अभंगाला उद्देशून मला दुसरी व्याख्या करायची. सोयीत म्हणजे तुमच्या चित्ताला ज्याने खरं समाधान लाभल त्याला म्हणायचं सोयीत. चित्ताला खरं समाधान जिथं लाभतं त्याला काय म्हणायचं सोयीत. आता बरोबर आहे. तेच प्रमाण देतो मी. हा खरं समाधान कशाने लाभतं त्याच्या काही व्याख्या सांगतो. महाराजांनी प्रमाणे एकदम योग्य आहे ते. आता फक्त मी त्याला काय करतो वळीत घेतो. असं समाधान कशाने लाभतं त्याचे काही मुद्दे आहेत. आता मला सांगा, पहिली गोष्ट, तुम्ही संसार करताय, तुम्ही सुखी आहात का समाधानी? तुम्ही तर गपच झाले भाऊ, दोन्ही नाही. मला वैतागलेले दिसतंय कडे. असू द्या, बरोबर आहे, सुखी नाही आणि पण भौतिक दृष्टीने पूर्वीपेक्षा थोडेसे सुखी आहोत. हे साधनं झाली ना. पूर्वीच्या लोकांना काहीच नव्हतं, पण परिपूर्ण नाही, थोडस, परंतु समाधानी नक्की नाहीत. मग समाधान कशाने भेटतं त्याची व्याख्या सांगतो, ऐका. पहिलं समाधान आहे परमात्म्याला विटेवरती उभा राहिलेलं पहा. देखून या तुझ्या रूपाचा आकार उभा कटी कर ठेवून या, तेने माझ्या चित्ता झाले समाधान. पहिलं. दुसरं, चरण पहा, झाले समाधान तुमचे. तिसरं, नामाने सदा नाम घोष करू हरी कथा, समाधान. चौथं, भावाने भावाचे आबळे आम्ही निर्भर दुबळे, नाही अनेकांची सत्ता सदा समाधान चित्ता. 4 झाले. एका 5व्या चरणात 2 समाधान आली. बहुतेक जण आता ते करून आली असतील वारीला गेल्यानंतर. चंद्रभागे स्नान विदितो आणि समाधान चित्ता सर्व काळ. किती झाले? 6 झाले. 7वं, गोड बोलत राहा वेचिते वचन जेने राहे. 8वं, संतांचे चरण पा, तुका म्हणे मना झाले समाधान देखिल्या चरण. हे सगळं ठीक आहे, परंतु याच्या पाठीमागे जर एक घटक नसेल तर समाधान भेटणार नाही. तो घटक आहे विचारा वाचून आणि न पविजे समाधान विठ्ठल. हे सगळं करताय तुम्ही. मी अगोदर जेवढं सांगितलं आता, पंढरपूरला जाता, हे सगळं करताय, परंतु एवढ्याच्या पाठीमागे जर विचार नसेल तर तुम्हाला समाधान भेटणारच नाही. तुकोबाऱ्या म्हणतात भजन सुद्धा असं करायचं जर समाधान भेटलं तर. तुका म्हणे जेने राहे समाधान आयसे ते भजन पार पावी, नाही तर भजन ते ओंगळवाने आणि नरका जाणे चुके ना. खेड्यापाड्यात जर लोकांना विचारलं, इथलं सोडू ना, काही भजनी मंडळीला, आमच्या घरी भजन करायचंय, काय काय लागलो, ते म्हणजे भजन करायचं का? मग एक काम करा, 2 बिड्याचे कट्टे, 10-5 तंबाखूच्या पुड्या, 1 लिटर भर दूध. कसं साहित्य? भजनाचं. हे साहित्य खेड्यापाड्याने भजनाचं आहे. हे ओंगळवानं भजन आहे. असू द्या, हे सगळं करा, फक्त विचार चांगले ठेवा. विचार तुमचे चांगले असले की मग तुम्ही काही करा, समाधान आहे. अपसिद्धांत नाही. सज्जन कसाईने मांस विकलं तरी सुद्धा समाधानी होते, देव प्राप्त झाला. आणि आपण भजन करतो तरी देव आपल्याला जवळ नाही. याचं कारण काय? फक्त विचारपूर्वक नाही. समाजाच्या मान्यतेकरता अनेक त्याच्यात प्रकार आहेत. फक्त आपले विचार चांगले ठेवा, आपल्याला समाधान भेटतं. विठ्ठल. वारकरी संप्रदायात आतापर्यंत जर अभ्यास केला आपण तर याच्यात 70-80% येणारी विद्यार्थी वर्ग गरीब आहे, गरीब घराण्यातून आलाय. एक 10-5% वर्ग आहे तो जरा मध्यम लेवलचा आहे, आणि 4-2% वर्ग असेल फक्त अतिशय श्रीमंत आहे.
काल परवा एका महात्म्याचं मी वाक्य ऐकलं. त्यांनी सांगितलंय जगात जो पुरुषार्थ केलाय ना तो श्रीमंताच्या लेकरांनी नाही केला, गरीबाच्या लेकरांनी केला. जगात जे पुरुषार्थी माणसं आहेत ना ती जवळजवळ गरीब घराण्यातली आहेत. परंतु एवढी महाराज मंडळी आळंदीला येतात, पंढरीला येतात, शिक्षण शिकतात आणि जरी आपल्याकडे या भौतिक साधना कमी असतील तरी समाधानी राहतात. त्याचं कारण काय? विश्वमाऊली ज्ञानोबारांनी दिलेला आपल्याला एक विचार, त्याच्या जोरावर, काही नाही दुसरं. फक्त माऊलींनी आपल्याला जो विचार दिलाय ना त्या विचाराच्या जोरावर ही आमची सगळी मंडळी काय करतात, खूप समाधानी आहेत. आणि जी समाधानी आहेत तीच माऊलींचे विचार त्यांनी घेतलाय असाही तुम्ही अर्थ करू शकता. हा म्हणजे मला आता एक दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या. या जगात पूजा होती ती विचाराची. कशाची होते? विचाराची. देशात सगळ्यात श्रीमंत माणूस सध्याला कोण? अंबानी. बरोबर? अंबानी. आता खोटं बोलू नका. इथं जेवढी माणसं आपण जमलोय, बसलोय मंडप मध्ये येऊन, खरं सांगा मला एकाच्या तरी खिशात अंबानीचा फोटो आहे का? नाही. तुम्हाला माणूस की नाही राव? मग एकाच्या खिशात नाही. अहो देशातला श्रीमंत आहे, एकाच्या खिशात अंबानीचा फोटो नाही. पण दुसरं वाक्य बोलू, इथं बसलेल्यापैकी असा एकही माणूस नसेल त्याच्या घरात आमच्या माऊलींचा फोटो नाही. माऊलींनी आपल्याला काय दिलं? विचार दिला. म्हणून या जगात पूजा होती ती विचाराची होती, बाकीच्या गोष्टीची तितकीशी नाही. विठ्ठल. म्हणून एका साहित्यिकाने सांगितलंय आपले कपडे फाटले तरी फाटू द्या, काय अडचण नाही, ते शिवता येतात. कपडे फाटले तर फाटू द्या, ते शिवता येतात. परंतु मानवी जीवनात जर विचार फाटले तर जीवनाच्या चिंध्या होतात. फक्त विचार चांगले ठेवायचे, काही होत नाही. म्हणजे विचार जर आपले चांगले असतील ना बुवा. आमचा एक मुलगा मला नेहमी म्हणतो, आम्ही गाडीत प्रवासात संघ असलो ना त्याला रोज त्याच्या आई वडिलाचा फोन येतो. बाळा कुठे आज? तो म्हणतो मी काका सोबत आहे. बरं कोणत्या गावाला आहे आज? तो म्हणतो आता जिकडे जे असेल तो गाव सांगत राहतो, मी त्यांच्या सोबत आहे. मग त्याने मला एक दिवस विचारलं, म्हटले काका आता मी 40 वय, मी 29 वर्ष झाली घर सोडलेलं. 11व्या वर्षी घर सोडलेलं आहे मी. आता 40 वर्ष हे सुरुवात आहे. 40 वर्षापासून काहीच मिळलं नाही ना. दिवसभर आता जवळजवळ 700-800 पोरं आहेत. म्हणजे दिवसभर बसायचं आणि सोमवार मंगळवार बुधवारच फक्त बाहेरची लांबची कीर्तनं. आता इथं रात्रभर प्रवास करून पुन्हा सकाळी क्लासला तिथं हजर व्हावं लागतं. म्हणजे सगळा वेळ विद्यार्थ्यात गेला आणि जेवढा वेळ उरल तेवढा कीर्तनात गेला. मेळ लागला नाही. 29 वर्ष कशी गेली. आणि मग त्या मुलाने मला विचारलं, म्हणले आम्हाला रोज आई वडील, आता फोन झालेत ना, लोक करतात फोन, आमचे आई वडील आम्हाला रोज फोन करतात, आम्ही पाहतोय तुम्हाला गाडीत, तुम्हाला कधीच कोणाचा फोन येत नाही, आज कुठे? मी त्याला एक दुसऱ्या वाक्यात उत्तर दिलं, म्हटलं अरे तुम्हाला तुमचे आई वडील रोज फोन करतात, आज कुठे आहे, उद्या कुठे आहे, काल कुठं होता. पण तो खरं सांगू का, आमचे विश्वमाऊली ज्ञानोबा आहे माऊली मला रोज फोन करतात की बाळा आज तू कोणत्या गावला आहे. ही एक भावना आहे, ही एक श्रद्धा आहे. आणि त्या श्रद्धेच्या, भावनाच्या, विचाराच्या जोरावर माणूस काय करतो, मस्त राहतो. मग काही नाही, 10-5 आणखीन 5-25 जेवढे आयुष्य असेल तेवढे संपलं गेलं, संपलं, काय राहिलं. फक्त विचार आपले मस्त ठेवायचे. ह्या बाकीच्या गोष्टी सगळ्या गौण आहेत. फक्त विचार. आणि ज्ञानेश्वरी हा काय आहे? विचार आहे. गाथा हा काय आहे? विचार आहे. गाथा ज्ञानेश्वरी हा विचार जर घेऊन आपण चाललो ना बुवा, अहो संतांची तुम्हाला बौद्धिक लेवल सांगतो, आपण सामान्य माणसं आहोत. आपण म्हणतो हे घर माझं आहे, हे घर माझं आहे. गावचा सरपंच म्हणतो गाव माझा आहे. तालुक्याचा आमदार म्हणतो तालुका माझा आहे. जिल्ह्याचा खासदार म्हणतो जिल्हा माझा आहे. मुख्यमंत्री म्हणतो राज्य माझा आहे. पंतप्रधान म्हणतात देश माझा आहे. परंतु आमचे माऊली म्हणतात हे विश्वचे माझे घर. काय व्यापकता आहे, काय बुद्धीची लेवल आहे. जर अशी जर आपल्या बुद्धीची व्यापकता झाली ना बुवा, तर आपलं जीवन सफल झालं. आपल्या पाठीमागून आलेले श्री श्री रविशंकर, काही काही प्रभुपाद स्वामी इस्कॉनवाले, ही लोक जगभर पोहोचली. श्री श्री रविशंकरांचं वय 70च्या आसपास काहीतरी आहे. पाठीमागे त्यांच्या आश्रमात आम्ही कीर्तनाला गेलो बँगलोरला, एकच आश्रम 700 एकरचा आहे. पुन्हा राजधानीत, खेड्यात नाही, बँगलोर राजधानीत, कर्नाटकच्या राजधानीत एक आश्रम 700 एकरचा आहे.
आणि 700 एकरचा आश्रम पाहण्याकरता तुम्हाला पूर्ण दिवस लागल. एवढा प्रगल्भ माणूस आहे आणि एवढ्याच वयात त्यांच्या 70च्या आसपास त्यांचं वय असेल नक्की माहिती नाही, परंतु तेवढ्या वयात हा माणूस 156 देशात पोहोचलाय. कारण काय? फक्त विचार. म्हणून या मानवी जन्माला आपण आलोय ना, फक्त विचार चांगले ठेवा. गुरु कोणाला करावं? काय काय गुरु लोक जे विचार चांगले नसतील ना त्यांना टाळलं तरी चालतं. असं आहे बाबा, शीख धर्माने ग्रंथ गुरु मानले, त्याचं कारणच हे आहे. त्यांचे 10 गुरु पहिले झालेतच ना, त्यांचे 10 गुरुवरे परे होऊन गेले. गुरु गोविंद सिंहापर्यंत ते आले होते, परंतु त्याच्यातल्या 2 गुरुवाऱ्यांची हत्या झाली. तुम्ही त्यांना वाचा जरा. त्यांचे 5 ककार आहेत, त्याच्यामुळे तेव्हापासून 5 ककार म्हणजे केस, त्याच्यानंतर कट्यार, आणखीन 5 क पासून सुरुवात 5 गोष्टी आहेत. आपण गुंडाळतो ना त्याला, पण त्यांचं क पासूनच नाव आहे. 5 ककार तेव्हापासून आहेत, परंतु त्यांनी असं शेवटी ठरवून टाकलं की आता इथून पुढे गुरु परंपरा ठेवायची नाही. कारण व्यक्ती म्हणलं की अपवाद आले, त्याच्यामुळे ग्रंथ गुरु ठेवले. आणि ग्रंथ म्हणजे काय आहेत? ते विचार आहेत. साक्षात विश्वमूल्य ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी म्हणजे माऊली आहेत. माऊलींनी ज्ञानेश्वरीला ताकद लावली आहे. हे सगळा विस्तार मी याच्याकरता करतोय, या मानवी जन्माला आल्यानंतर फक्त एक काम करा, फक्त आपले विचार चांगले ठेवा. काल एका महात्म्याने मला एक सहज वाक्य सांगितलं, प्रमाण सांगितलं. मला युवराज भाऊ याचं चिंतन करा. काय? मनी दृढ धरी विश्वास, नाही सांडी मांडीचा सायास, साधू दर्शन नित्य काळ त्यास, तुका म्हणे जो विठला जाणीवे सरे. त्यांनी त्याचा अर्थ सांगितला. सांडी मांडी म्हणजे काय? जे काही चांगले लोक आहेत ना, ते आपल्याला चांगले म्हणले तरी जास्त मनावर घ्यायचं नाही, आणि जे लोक वाईट आहेत ना त्यांनी वाईट म्हणलं तरी जास्त मनावर घ्यायचं नाही. ही सांडी मांडी याला म्हणतात. आणि ही सांडी मांडी एकदा का माणसाच्या आपण त्याच्या पुढे गेलो, त्याला रोज साधू संत दर्शन आहे, आणि तो जाणीवेस सुद्धा काय होतो? विटून जातो. म्हणून एवढी प्रस्तावना मी एवढा विस्तार याच्याकरताच केला की तुम्हाला जर खरं समाधान पाहिजे असेल तर फक्त आपले काय करा? विचार चांगले ठेवा. आणि ते जरी विचार आपण चांगले ठेवले तर त्यालाच जगद्गुरु श्री तुकोबराय म्हणतात, विचार चांगला असणं म्हणजे हेच मानवी जीवनातलं सोहित आहे. विठ्ठल. आणि ते सोहित साधण्याकरता तुम्हाला इथं यावं लागेल. आता मला बाकीचं तिकडे कोण कुठं बसले मला त्यांचा अंदाज नाही, परंतु समोर जेवढी लोक बसलीत ना त्यांचे मला चेहरे दिसतात. आणि हे चेहऱ्याचं एवढं याचं वैशिष्ट्य आहे महाराज, या जगात एक प्राणी आहे, परमात्म्याने तिला स्तन दिले नाही. एक कासवी नाही ना, ती आपल्या पिलाचं पोषण कसं करते? फक्त दृष्टी. पोट भरतं, पिलाला पाहिलं की काय होतं? पोट भरतं. तसं वक्ता आणि श्रोता हा संवाद, तुम्ही आमच्याकडे आम्ही तुमच्याकडे, एकामेकाचं पोट भरतं. तुमचे जर आता ही नजरा चांगल्या आहेत ना, भावनापूर्ण आहेत ना, त्याने पोट भरतं. म्हणून कीर्तन केल्यानंतर माणूस असा हलका होतो. किती टेन्शन आलं ना तो माणूस असा हलका होतो. आणि कीर्तन झालं, माझं एकदा कीर्तन झालं, गाडीत बसलो, मी कोणाला बोलतही नाही जास्त, हलकं होऊन जातं शरीर. आणि त्याचा एक तो आनंद राहतो. आणि ज्यांचं शरीर हलकं होत नाही मग त्यांना ते सोडूनच द्या. त्यांना मग आता त्यांचं नका विचार. ज्यांना कीर्तनात टेन्शन येतंय त्यांचा विषय सोडून द्या. परंतु ही जी, कारण इथं जर मंदिरात बसलं ना, इथं एक सामर्थ्य असतं. आपल्याकडे खळे होतात का ज्वारी बाजरीचे? एका माणसाच्या शेतात खळं होतं. 5-25 नोकर घेऊन गेला, आणि गेल्यानंतर लाईट गेली नेमकी. ते काही यंत्रणा लाईट वरची होती. तेवढ्यात मंडळीचा फोन आला घरून, म्हटले अहो तुमच्या वडिलांना अटॅक आला, लवकर घरी या. ह्या माणसाने जाता जाता त्या नोकराला सांगितलं, लाईट आले की खळं करून जावं. नोकर म्हटले ठीक आहे. जाताना MSB बोर्डात फोन केला, म्हटले लवकर लाईट पाठवावं. ते म्हटले प्रॉब्लेम मोठा आहे, आली तर तुमचं नशीब. हा गेला, वडिलांना घेऊन दवाखान्यात गेला, रात्रभर लाईट आली नाही. ते नोकर रात्रभर तिथंच झोपले आणि सकाळी उठून आपापल्या घरी. आता मला सांगा, त्यांचा पगार चालू राहील का बंद राहील? झोपा घेऊन चालू राहील. झोपा घेऊन इकडे पद्धती आहे का तशी? बरोबर आहे, चालू राहील. झोपले तरी त्यांचा पगार का चालू राहील? ते झोपले, पण कुठं झोपले? मालकाच्या खळ्यावरती झोपले. तसं लोक हो, इकडे तिकडे बसून उगं टेकून ऐकण्यापेक्षा इथं येऊन तुम्ही झोपले तरी चालतात, तुम्हाला पुण्य प्राप्त होतं, कारण हे खळं मालकाचं आहे.
कोणाचं कळ आहे? मालकाचं आहे. आणि बाकीकडे बसून तुम्ही एखाद्या वेळेस आता काय होतं, तिथं अवधानात देता येत नाही तुम्हाला. म्हणून हरिकथे विना इच्छिती सोयीत, हरिकथेशिवाय सोयीत आपलं होणार नाही. म्हणून हरिकथा म्हणजे विचार आहे. म्हणून हा विचार जर आपल्या अंतःकरणात रुजला तर मग माणूस समाधानी राहतो. म्हणून आपुले आपण जाणावे सोयीत, जेणे राहे चित्त समाधान विठ्ठल. याच्यात एक प्रॉब्लेम थोडासा आहे. कशात? तुम्हाला जर कायम समाधानी राहायचं असेल तर या जगात एक फार मोठा तिने पराक्रम केलाय, ती म्हणजे माया आहे. कायम जर समाधानी राहायचं असेल तर तुकोबाऱ्या सांगतात त्या माया हा जो घटक आहे ना, त्या मायेपासून फक्त सावध राहा. अभंगाचं दुसरं चरण. आता माया म्हणजे काय? जी नाही ते असते असं जाणतं त्याला काय म्हणायचं? माया. एका साहित्यिकाने एका विद्वानाने सांगितलंय, म्हटले 2 झाले का आता? जांभळ्या 2 झाल्या ना? असू द्या, काही नाही, कोणतरी आहे 2 झाले, आता तिसरीला आपण सोडून देऊ. साहेब ही कीर्तनाची वेळ आहे ना चुकीची. चुकीची म्हणजे 7 ते 9 हा जो वेळ आहे, म्हणजे मी प्रमाण देऊन तुम्हाला सांगतो, लोक जेवण करतात, रेटून जेवतात आणि त्यांचा झोपायचा टाइम ना आपलं सुरू होतं. तुकाराम महाराज काय म्हणतात? चुकी त्यांची नाही, ती चुकी आपली. कारण असं म्हटलंय, पहिले प्रहर सब जन जागे, दुसरे प्रहर में भोगी. 6 ते 9 सगळे जागे असतात, 9 ते 12 मध्ये भोगी लोक, तिसरे प्रहर तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी. ज्याचे त्याचे प्रहर आहेत त्यांच्या प्रहरात आपण घुसलो. चुकी त्यांची नाही, ते असू द्या. आणि तुम्हाला जर आपण अंधार पडल्यानंतर दिवे लावतो, कधी लावतो? ते किती वाजता? 6, 6:30, 7च्या दरम्यान दिवे लावतो. म्हणजे अंधार पडल्यानंतर हे प्रकाशाचे दिवे आपल्याला किती वाजता लावावे लागतात? 7 दिवस मावळल्यानंतर. तसं आपल्याला ज्ञानाचे दिवे लावायचे ना, ते सुद्धा त्याच वेळेला लावले पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप किती वाजता? रात्री 11ला. 11ला काय यांना ज्ञानाचे दिवे लावत बा? असं नाही मिळत समजा. विठ्ठल चला. माया, माया म्हणजे काय? जी नाही ती असते असं जाणणं म्हणजे माया. आणि एका साहित्यिकाने सांगितलंय, विद्वानाने सांगितलंय,
जे अगोदरही नसते आणि नंतरही नसते, मध्ये असते, तिला म्हणायचं माया. मृगजळ पाटे पाटे असतं आणि संध्याकाळी असतं, दुपारी नसतं. पान आता कशा ज्ञानाची दिवे लावात याच्यात काहीतरी काही लोक म्हणतात हा सालपी महाराज बरोबर आहे, पाटे असतं आणि संध्याकाळी असतं, दुपारी. अरे बाबा दुपारी असतं ते, पाटही नसतं आणि रात्रीही नसतं. मंडळी बायको काय काय लोकांना अगोदरही नसते आणि काहींना म्हातारपणही नसते, पण मध्ये बेजार करते. तिचं नाव काय? माया. आता मायेचे प्रकार किती? 8. थोडक्यात सांगतो. भूमिरापो नलो वायू खम्मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टदा. 8 प्रकार मायेचे एका श्लोकात परमात्म्याने सांगितले. परमात्म्याने तरी एका श्लोकात सांगितले, आमच्या माऊलींनी एका ओवीतच सांगितले. काय विशेष आहे? आप तेज गगन मही मारुत मन बुद्धी अहंकार हे भिन्न 8 विभाग. माऊलींची विशेषता आहे या, म्हणून ज्ञानेश्वरी वाचत जा. आमचे एक महाराज नेहमी म्हणतात, ज्ञानेश्वरी म्हणजे नेमकं काय? तर महाराष्ट्राची जी सरस्वती आहे ना, महाराष्ट्रापुरती, त्या सरस्वतीच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि ते विनोदाने पुढे बोलतात, मग ज्यांच्या ज्यांच्या घरात आहे ज्ञानेश्वरी गाथा त्यांच्या चरणी ठेवावा माथा, आणि ज्याच्या घरात नाही ज्ञानेश्वरी गाथा त्याच्या कमरात घालाव्या 2. आणि तुम्हीच म्हणावं आता. माऊलींनी एका ओवीत सांगितले, आप तेज गगन मय मारुत मन बुद्धी अहंकार भिन्न 8 विभाग. मायेचा स्वभाव कसा? मायेचा स्वभाव म्हणजे येरती माईके. तुकाराम महाराजाला त्यावेळेस कळालं, येरती माईके. जी जी लोक कीर्तनकार लोक माईकच्या जास्त नादी लागतात ती सुद्धा दुःखीचे. म्हणजे असं करा तसं करा, आवाज कमी करा जास्त वाढवा, ती सुद्धा काय आहेत? इको द्या आणि ट्रबल द्या. आता यांना कळतं ना की त्याच्यातलीच माणसं आहेत ना, या आपल्याला काय लागतं ते देतात, परंतु इथं उभं राहून कधी कधी शायनिंग मारतात. मग ती लोक कशी आहेत? दुःखी आहेत. प्रमाण आहे ना, येरती माईके दुःखाची. स्वभाव आहे तो, असू द्या दुःखाची. मायेचा प्रभाव किती आहे पा. ब्रह्मदेव ने वेद पढ़ाया माया मीठी लगी, सरस्वती के गले पड़ा उसकी करत भगी. विष्णु के पीछे लगा है माया का धंधा, खेल करत फसल पड़ी मीठी लगी वृंदा. महादेव बड़ा देव सब देवन का बाबा, भिल्लिनी के पीछे लगा करता तोबा तोबा. माया छांड सुनो जी अच्छा भांड बनो जी विठ्ठल. मायेचा स्वभाव बेकार आहे बा, म्हणून ते तंबुरीवाले एक बाबा आहेत, ते गोड भजन म्हणतात. ऐक मानवा ए मानवा ए मानवा ए मानवा. ऐक मानवा होईल पस्तावा या नर जन्माचा. ऐक मानवा होईल पस्तावा या नर जन्माचा. एक दिवस येईल तुझ्यावर एकटा जाण्याचा. आई बाप काका चुलते आई बाप काका चुलते सर्व आहेत कामा पुरते. बहीण भाव मुलं बाळ हे इष्ट मित्र सगळे सोय रे. अंतर काळी जीव तळमळी हे अनुभव तू याचा. एक दिवस येईल तुझ्यावर एकटा जाण्याचा. एक दिवस येईल तुझ्यावर एकटा जाण्याचा. एकटा जाण्याचा. धन दौलत हवेली माडी, जमीन जुमला शेती बाडी. मेल्यावरती तुझ्या बरोबर येणारे फुटकी कवडी. सालपी महाराज हे चरण म्हणलो ना आम्ही, काय काय गावाला बसले लोक कीर्तन झाल्याबरोबर रिप्ले देतात. काय महाराज फुटकी कवडी जर सांगा येत नाही मग कीर्तनाला काय करायचे पैसे?
म्हणतात लय लोक भारी. आमचे एक महाराज म्हणतात आजकाल कीर्तन ऐकून लोक सुधारायला नाही लागले, लोक चाबरे व्हायला लागले. मी त्यांना सांगत असतो बाबा रे, विनोदाने म्हणत असतो, अरे म्हणलं कीर्तनाला नाही पैसे लागत, भाड्याला लागतात ना. त्याच्यामुळे पाहतो मी ओरिजिनल कीर्तनकाराला लोक पैसे आणखीन कमी देतात, भाड्याला जास्त देतात. आता ज्यांना आत्ता कळेल त्यांना आत्ता कळेल, बाकीच्याला सकाळी कळेल नेमकं काय. असू द्या, विनोद आहे, जाऊ द्या. धन दौलत हवेली माडी, जमीन जुमला शेती बाडी, मेल्यावरती तुझ्या बरोबर येईनारे फुटकी कवडी, तुझ्या बरोबर दोनच येतील जोडा पाप पुण्याचा, एक दिवस येईल तुझ्यावर एकटा जाण्याचा. शेवटचं चरण किती गोड आहे पाय. आता डोळे उघडी रे नरा, चुकवी 84चा फेरा, जगी 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 नाही कोणी कुणाचे, सर्व मायेचा पसारा, बहुरंगी माया असे विखुरली विठ्ठल. चला वारे पठ्ठे. हे पठ्ठे शब्द आपल्या इकडला हा. म्हणजे आळंदीत 3 पाहुणे आले होते, मला त्यांना पाहिलं ना आता की आठवतं. 3 होते आणि 1 म्हातारे होते आणि 2 जरा थोडे बरे होते. आणि ते बरेच यात्रा करत आले, पुण्यातून त्यांची चुकाचूक झाली आणि तिन्ही माझ्याकडेच आले मुक्कामी. पण 2 तरुण अगोदर आले आणि ते म्हातारा माणूस सुकलेला होता, तो मागच राहिला. मग त्याला राग आला, हे दोघं सोडून आले ना त्याला. मग ते आले होते ना आमच्या क्लासच्या हॉलमध्ये, आम्ही बोलत बसलो होतो, तेवढ्यात हा म्हातारा माणूस मागून आला. पण त्याचं डोकं आलेलं होतं सोडून आल्यामुळं. आम्ही बोलत होतो तेवढ्यात तो आला. भाऊ मला ते सीनच आठवतं, ते धोतर वगैरे असं धरलेलं, असं उभा दरवाजात आपल्या क्लासच्या. हे म्हटले हा भाऊ आले, भाऊ आले, या या भाऊ या. त्याचा शब्द आहे किंवा काय, वारे पठ्ठे. त्याला एवढा राग आला होता मला, ते जेवलाच नाही बरात्री. जाऊ द्या. माया म्हणजे छाया, छाया म्हणजे छाया म्हणजे सावली. आता बारीक आहे का झालं आपलं. आपल्या डोक्यावर आपली जी सावली पडते ना, कशाने पडते, उन्हाने, बरोबर. सावली पडते, उन्हाची सावली. ती सावली आपल्याला घालवायची कशाने जाईल बरं. हा काय आशे करतात, काय आशे करतात, काय कर लोक लयच हुशार हो. ते मानच कसे आलतात मिळ लागून देत. आपली सावली पडते की नाही, मग ती कशाने जाईल महाराज. त्याच्याकरता आमच्या माऊलींची ज्ञानेश्वरी तुम्हाला वाचावी लागेल. आमचे ते आळंदीतले आसाराम महाराज, एक महाराज ते वाक्य बोलतात, अहंकाराने बोलतात आणि याचा धरीन त्या अर्थाने बोलतात. काय, हे शिकलेले जे लोक आहेत नाही त्यांच्याबद्दल आमच्यासारख्याला आदर आहे, परंतु तुम्ही सुद्धा एक शाळेत न गेलेला मुलगा 16व्या वर्षी त्याने ज्ञानेश्वरी लिहिली, तुमची बुद्धीची कस लागेल एकदा वाचून पहा. माऊली कोणत्या शाळेत गेले, 16व्या वर्षी ग्रंथ प्रारंभ केला की नाही. तुम्ही तर फार शिकलेले आहात, वाचा ना एकदा. बरं सांगा मला, तर सावली कशाने जाईल. हा सावलीत गेल्यावर सावलीच पडत नाही ना. आपण सावलीत गेल्यावर सावली कशाला राहील. प्रकाश, हा आपली सावली पडते कशाने, उन्हाने. मग उन्हातली सावली आपल्याला डायरेक्ट घालवायची. तुम्ही म्हणता तुम्ही लयच आडमुठपणाने बोलू लागले बा. आता आडमुठपणा नाही, या मी प्रश्न विचारतो एक, कशाने जाईल ऐका सांगतो. पहिला प्रकार माऊलींनी सांगितलं. काय म्हणजे उपजताचे ज्ञान यांना म्हणायचं, आपण पाठ केलेलं विसरून जातो. पहिला प्रकार असा आहे सावली जाण्याचा, माऊलींनी सांगितलाय. आपण भर दुपारी सूर्याच्या खाली उभा राहायचं. सूर्य डोक्यावरती घ्यायचा
आणि सूर्याच्या बरोबर खाली उभा राहायचं. आपली सावली आपल्यात गडप होते, खाली नाही पडत. बरोबर, पहिला प्रकार. आणि दुसरा प्रकार, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंगा आणि छाया जयापरी, तोडिता न तुटे, सारिता निराळी, आणि लोटांग न तळी हरपती. तुम्ही खाली झोपले की तुमची सावली काय होते, तुमच्यात गडप होते. पहिली सावली कशाने जाते, भर दुपारी सूर्याच्या खाली उभा राहायचं, आणि दुसरी सावली खाली झोपायचं. तिसरा प्रकार सावली घालवण्याचा नाही. जसं तिसरा प्रकार सावली घालवण्याचा नाही ना, तसं माया घालवण्याचे पण दोनच प्रकार आहेत, तिसरा नाही. पहिला कशाने आणि दुसरा कशाने, ऐका. विठ्ठल माऊलींनी ओवी दिली. पहिली माया कशाने जाते, जो प्रत्येक बोधाच्या माथया सोहमतेच्या माध्यांनी आलिया, लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. सूर्य जसा डोक्यावरती आल्यानंतर, माथ्यावरती आल्यानंतर सावली जाते ना, तसं माणूस एकदा बोधाच्या टप्प्यात आला ना, जर बोध त्याच्या अंतकरणात, चित्तात जर खरा प्रवेश केला ना बोधाने, तर त्याची माया जाते. जो प्रत्येक बोधाच्या माथया सोहमतेच्या माध्यांनी आलिया, आणि लपे आत्मभ्रांती छाया आपण तळी. पहिला प्रकार. आणि दुसरा प्रकार भक्तीने जाते. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, आणि तेने माया जाळ तुट येईल. विठ्ठल म्हणून भक्तीने जाते आणि ज्ञानाने जाते. म्हणून ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली विलया, गेली समूळ विलया. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली गेली समूळ विलया, गेली समूळ विलया. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ विलया. कशाने जाते, माऊलींचं चिंतन करा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो झाला. महाराजांना सांगितलं, महाराज आमची माया गेली बा, युक्तित्व झाल्या, कुंठित सगळ्या, पण उरली ही कळा जीवनाची. आमचं जीवन उरलं ना, मग त्या जीवनात आम्ही काय करावं. तुकोबाराने त्यांना गोड संदेश दिला आहे. विठ्ठल पूजा ते आबोला चित्ताच्या प्रकारी, पूजा ते आबोला चित्ताच्या प्रकारी. समर्पावा भाव विश्वंभरी समर्पावा, भाव विश्वंभरी समर्पावा, भाव विश्वंभरी समर्पावा. बहुरंगे माया असे विखुरली, बहुरंगे माया असे विखुरली. पूजा करायची, कशी करायची, आबोला वृत्तीने, कमी बोलायचं. शक्यतो एक तर बोलूच नाही, परमार्थ करणाऱ्या माणसाने बोलायचं नाही. आता तुमच्या घरी आम्ही आलो, आमच्या घरी तुम्ही आले, आल्या आल्या लगेच गावरान गप्पा नाही आणायचं. काय काय म्हणतं, गेल्या गेल्याच आम्हाला काय काय, या शेवगाव परिसरात आलो मी एकदा कीर्तनाला, एक पोरगा आणला असं. आता हे कोणत्या पक्षात कोणी राहायचं जास्त त्याचा प्रश्न आहे. आपल्या वारकऱ्याला काय करायचं ते,
त्यांच्या घरात शरद पवारांचा फोटो लावलेला होता. बरं, मी जे संघ आणला माणूस होता तो कट्टर भाजपचा. आता मला काय माहिती यांचं दोघांचं एवढं लागत म्हणून. मी हातपाय धुवायला गेलो. मी हातपाय धुत असताना दोघांची डायरेक्ट चर्चा पंतप्रधानापर्यंत गेली, या दोघांची. मी आल्यावर विचार म्हणलं लागलं गाडी या दोघांचा होता हे दोन. मी आल्यानंतर चेक केला फोटो. पूर्वी आम्हाला एखाद्या घरी जर गेलो तर पक्षाचे फोटो चेक करायला लागायचे. एखाद्या घरी बसलो की अंदाज घेतला कोणत्या पक्षाचे बा आपलं, पण आता आम्हाला गटाचे फोटो चेक करावे लागतात. ह्या दोघांचे लगेच लागले. म्हणजे मी का बोलतोय हे सर्व, मला तर तो विषयच नाही जास्त, माझ्याजवळ नाही कोणी काढत विषय. परंतु काय काय लोकांना आपले आहे छंद, गेल्या गेल्या बरोबर हातपाय धुवायचे सोडून सगळं सोडून डायरेक्ट गप्पाच मारायला सुरुवात करतात. बोललं नाही पाहिजे, जास्त बोलू नका, कारण पूजा ते हा बोला, कमी बोलायचं, कीर्तनकार सोडून कमी बोलायचं. कारण असं आहे, माधव महाराज मगर सांगायचे, एक 10-5 मिनिट चालेल का? चालेल ना. माधव महाराज मगर सांगायचे, माणूस देवाच्या जवळ गेला कशावरून समजायचं? 3 निकष आहेत. पहिला निकष आहे त्याची झोप कमी झाली पाहिजे. दुसरा निकष आहे त्याचं जेवण कमी झालं पाहिजे. आणि तिसरा निकष आहे त्याचं बोलणं कमी झालं पाहिजे. समजायचा हा माणूस देवाच्या. परंतु ते पुढे म्हणायचे, हे 3 निकष चांगल्या तंदुरुस्त माणसाला लावायचे, आजाऱ्याला नाही. ते दवाखान्यात पडलेलं असतं ना, ते त्याला झोप येत नाही, त्याला जेवण जात नाही, त्याला बोलता येत नाही. बाकीचे शहाणे लोक म्हणतात, महाराज हे देवाच्या जवळ चालले, देवाच्या जवळच चालले, पण थोडे वेगळ्या मार्गाने चालले. जरा झोप कमी व्हावी. आमच्या आळंदीत गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, त्यांच्या काळात एक मुलगा आला म्हणे, इतका झोपाळू होता. किती? तो सोमवारी झोपला ते बुधवारीच उठला, त्याला मंगळवारी गेल्याच कळलं नाही. लय लय झोपाळू काय काय माणसं. दुसरी गोष्ट, त्याचं जेवण कमी झालं पाहिजे. काय काय माणसं काय खातात महाराज, बापरे. आमचे एक मित्र आहेत, गायनाचार्य आहेत, ते जालन्याकडचे आहेत. आपण तुम्हाला श्रीखंड कळतो का? चक्का का इकडे नाही? हा, श्रीखंड चक्का इकडे काय काय लोकांना माहिती नाही. ते आम्ही पूर्वी आळंदीत चक्का करायचो ना वारीला, तर त्यात पिवळं ते कलर टाकायचो. इकडचे काय लोक बेसन म्हणून त्याला फेकून द्यायचे. बेसन तर घरी आहे म्हटले. तो चक्का, चक्का आपण असा खातो ना, ते गायक आहेत. ते चक्का आबरा लोक आपल्याला प्लेटमध्ये देतात किंवा ताटात थोडंसं टाकतात. त्यांना तसं नाही, त्यांच्यापुढे बकेट आणून ठेवतात. आणि ते बी असं बॉटन नाही, असं जेसीबीचं खोरच बुडून असं. आणि काय किती आहार आहे महाराज. म्हणजे आमचे एक महाराज विनोदाने म्हणत असतात, विनोद कळाला तर पहा, नाही तर सोडून द्या. देवाने देताने आपल्याला पोट दिलंय, देवाने देताने आपल्याला पोट दिलंय, त्याचे ढेऱ्या आपण केले. त्याच्या ढेऱ्या कोणी केल्या? काय क्रांती केली भाऊ, बाकी तर काय नाही जमलं. जाऊ द्या थोडं, कारण एका डॉक्टरांनी मला सांगितलं, सगळे रोग जन्माला येतात पोटातून, पोट स्वच्छ ठेवा. पोटी जन्मती रोग. पोट जर तुम्ही क्लिअर ठेवलं ना तर रोग होत नाहीत. ते डॉक्टर म्हणाले, जर अन्न आपल्यात पचन झालं तर रक्त वाढतं, अन्न अपचन झालं तर चरबी वाढते, आणि अन्न जर शरीरात कुजलं तर फोड येतात, रोगराई होते. मी आमच्या पोराला सांगत असतो, मला आठवत नाही माझ्या चेहऱ्यावर कधी फोड आलेला. माझ्या शरीरावर तर नाहीतच, पण चेहऱ्यावर पण. कारण मी जेवतोच आता पण 2-4 दिवसाला एखादी बार, खरंच जेवतो. कधीतरी रोज एक टाइम. आज दुपारी नाही जेवलो म्हणून आता जेवलो. यांना विचारा, कधीतरी थोडंसं हलकं. पाठीमागे ते सलग 20 दिवस काही नव्हतं खाल्लं, फक्त ज्यूस घ्यायचं थोडंसं. परत वारीच्या वेळेस, गेल्या वर्षीच वारीला सलग, जेवढं आपलं पोट मोकळं राहील तेवढं आपण काय करतो. मागाशी म्हणले काका महाराजच म्हणले, संध्याकाळी मी जेवणार नाही. पण ते काय सांगतात नाही त्यांचं. जेवण जर आपण कमी ठेवलं ना, आता मी कमीत कमी 10 तास 4 दिवस तर बसतो रोज. एकदा आता सकाळी बसलो, उद्या जाऊन इथून की संध्याकाळीच उठणार.
आमच्या काही मित्रमंडळी म्हणतात कसं शक्य आहे, पण तुम्हाला मिळत लागत नाही. सगळे क्लास संपल्यावरच वाटतं संपलं काय, दिवसभर बसलेला मिळ लागत नाही आणि त्रास नाही काही. मी म्हणलं ना तुम्हाला असे फोड बिळ असं काही नाही, कारण त्याचं कारणच आहे उगत जेवढं लागेल तेवढं शरीरात जातं आणि तेवढ्या. आता शारीरिक तुम्ही शेतकरी आहात, थोडं जास्त घ्या तुमच्या शारीरिक कामानुसार, परंतु तुम्हाला जर बौद्धिक काम असेल, बसून असेल तर मग करून पहा असं. अरे योगी लोक काय खातात ते, म्हणून कमी आहार असावा आणि अत्यंत महत्वाचं बोलणं कमी असावं. या पदावर आपण बोलत होतो. पूजा ते अबोला. मग कशी करायची पूजा महाराज? चित्ताच्या प्रकाराने करा. तुम्ही असं बसले, तुम्हाला नगद नारायण महाराजांचं ध्यान आलं पाहिजे, दिगंबर बाबाचं ध्यान आलं पाहिजे, पंढरीश परमात्म्याचं ध्यान आलं पाहिजे, जगदंबा मातेचं ध्यान आलं पाहिजे. काय स्तोत्र आहेत? महिन पारंते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादी नाम पितद वसन्नास्तोय गिरहा अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः अतीत पंथानं तव च महिमा वाङ् मनसयो रतद्व्यावृत्यायं चकितमभिधत्ते श्रुतिरपि सकस्य स्तोतव्यः कतिविध गुणः कस्य विषयः पदे तुर्वाचीने पतति नमनः कस्य न वचः. परमात्म्याचं, शिव परमात्म्याचं ध्यान करायचं. महायोगपीठे तटे भीमरथ्या म्हटल्याबरोबर तुम्हाला पांडुरंगाचं ध्यान आलं पाहिजे. जगदंबा माता ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदिनुते गिरिवरविंद शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूतिकृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ऐशत खंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते निज भुजदंड निपातित चंड विपाटित मुंड भटाधिपते रिपुगजगंड विदारण चंड पराक्रम शौंड मृगाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. तुम्ही बसल्याबरोबर हे सगळे स्तोत्र असे तुम्हाला आठवले, याला म्हणायचं मानसिक पूजा. विठ्ठल झाला आपला एक मुद्दा सांगतो. तुमचं चित्त स्थिर झालं की तुमच्या मानवी जन्माचं सोयी तुम्ही साधलं, कामच झालं. चित्त फक्त स्थिर करा. तुका म्हणे चित्त करावे. एका गुरु शिष्य एका जंगलात चालले होते आणि जंगलात जात गेल्यानंतर एक विहीर होती. शिष्याने प्रश्न विचारला, गुरुदेव मला देवाची अनुभूती का येत नाही? गुरुदेव म्हणले, विहीर डोकावून पहा. स्वच्छ पाणी होतं. डोकावून पाहिलं शिष्याने. गुरुदेवाने एक दगड मारला, पाणी हल्लं, प्रतिबिंब गेलं. शिष्य पाठीमागे आला. परत 10-5 मिनिट गेले. परत शिष्याने डोकावून पाहिलं, पाणी शांत होतं, प्रतिबिंब दिसलं. गुरुदेवाने परत दगड घेतला. त्याच्यात असं 10-5 वेळेला झालं. मग शिष्याला राग आला. शिष्याला राग येतो हा. ओ 1-2 प्रकरण चांगले चालू आहेत. शिष्याला राग येतो. त्याला राग आला हो. तो म्हणला, गुरुजी तुम्ही असा दगड का मारता त्याच्यात? गुरुदेव म्हणाले, अरे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हटले कस काय? गुरुदेवाने उत्तर किती मार्मिक दिलं ऐका. गुरुजी म्हणाले, अरे पाणी शांत झाल्याशिवाय तुझं प्रतिबिंब दिसणार नाही. पाणी शांत झाल्याशिवाय विहिरीत तुझं प्रतिबिंब जसं दिसणार नाही, तसं चित्त स्थिर झाल्याशिवाय तुला देवाची अनुभूतीच येणार नाही. म्हणून पूजा ते आबोला चित्ताच्या प्रकारे आणि भाव विश्वंभरी समर्पावा. विठोबार कुमाई विठोबार कुमाई कुमार कुमाई विठोबार कुमाई कुमार कुमार विठोबार कुमाई कुमार 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 महाराज म्हणतात चित्ताच्या प्रकाराने पूजा करा आणि भाव समर्पित करा. भाव कशाला म्हणतात एक छोटंसं आठवलं म्हणून सांगतो. तुम्ही क्षेत्र कोणतंही असू द्या, भाव म्हणजे समर्पण. समर्पित करावं. समर्पणाशिवाय तुम्हाला फळ भेटणार. शेती करा असं म्हटलंय. पूर्वीचे जुने लोक, घरात मेलेला माणूस जरी असला मडे झाकून या करीती पेरणे. काय समर्पण आहे? समर्पण असल्याशिवाय तुम्हाला भाव, त्याचा आनंद पुरेपूर भेटणार नाही. या आमच्या संप्रदायात काही माणसं समर्पित होऊन गेले. कीर्तनाकरता समर्पित, वादनाकरता समर्पित, गायनाकरता समर्पित.
आता खरं सांगतो, हे कीर्तन जे आहे ना, हे कीर्तनाकरताच समर्पित व्हायचं. कोणाचं कीर्तन असो, काही असो, गायकाने पण ठरवून घ्यायचं की कीर्तन हा माझा एक प्राण आहे. कोणाचं असो कीर्तन, त्या महिमेने मस्त साथ करायची. आपले कंधारकर महाराज ज्यांनी गाथा लिहिलं ना, ते शेवटच्या अवस्थेत त्यांना आता चालता येत नव्हतं, थोडी शारीरिक परिस्थिती, ज्यावेळेस त्यांची कृश झाली ना, ते माऊलीच्या मंदिरात छोट्याशा मुलाचं जरी कीर्तन असलं तरी ऐकायचे. आणि ते म्हणायचे, छोटासा जरी मुलगा असला तरी माझ्या तुकोबांच्या अभंगाचा काय अर्थ सांगता येणार नाही. ऐकायचे, भावनेने ऐकायचे. काय काय कीर्तनकार, काय काय आपण वक्ते पाहतो, ते आतमध्येच बसतात आणि बाकीच्याला म्हणतात नाही नाही चलू दे पोरात, चलू दे. अरे पोराचा चलू दे, तू करतो काय नेमका, तू बस ना पुढे येऊन. म्हणजे हे असू द्या, कोणी असलं तर असू द्या, मला नंतर सांगा फोनवर. अरे तुम्ही, आणि कीर्तन तर महाराज किती प्रवास केला असू द्या, काय असू द्या, कीर्तन केलंच पाहिजे माणसाने. 7 दिवसाचा जरी झाला उपवासी तरी कीर्तनाशी टाकू नये, कीर्तन केलं पाहिजे. आमचे एक महाराज कायम गळालेले, म्हणलं ना कीर्तन करा, नाही नाही मला काय मूड नाही बा आता. अरे मग एक आमचा मित्र आहे, तो मला नेहमी म्हणतो, युवराज भाऊ माझं कीर्तनच उठत नाही हो. अरे म्हणलं तू झोपलेला कीर्तन उठन काय, तुला जरा उल्हास नाही, तुझं काय कीर्तन कर. मस्त चिंतन करायचं, वेगवेगळ्या अभंगावर चिंतन करायचं मस्त. हा, आणि आपल्याकडे सगळ्या बाजू पाहिजे, आपल्याला थोडं थोडं गाता आलं पाहिजे. सदानंद गुरुजी सांगायचे, आपल्या कीर्तनात आपण खाली नाही यायचं, फार खाली जास्त आपल्या संस्थेच्या, आपल्या गुरुवर्यांच्या नियमाप्रमाणे आपल्या खाली नाही जाता येणार, पण आहे तेवढ्यात आपलं मस्त आनंदाने कीर्तन करता आलं पाहिजे. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे याला समर्पित राहायचं, भाव. हे भारत महाराज बरोबर एक कीर्तनकार होऊन गेले, माझ्या आवडीचे, लातूरचे महाराज. त्यांचा ऍक्सिडेंट झाला, 7 ते 9 पुण्यातली वेळ, कीर्तन करून निघाले आणि ऍक्सिडेंट झाला. कुठं? शिरूरच्या आसपास. रक्ताच्या थारोळ्यात पडले, रक्त, गाडी एकीकडे, ड्रायव्हर एकीकडे, आणि ते रक्त सांडलेलं होतं. त्यांच्याकडे जवळ फोन होता आणि डायरी होती. योगायोगाने तेवढ्या रात्री एका गावावरून फोन आला, 11:30 रात्री, 11, 11:30. बाबा भारत महाराज बोलताय का? त्या महात्म्याचं कीर्तनावरचं प्रेम पहा. कारण लातूरला शेकडो एकर शेती त्यांची आहे, सगळ्या घरातली लोक पदवीधर आहेत, अतिशय श्रीमंत माणूस. आणि त्यांना फोन केला, बाबा मी या गावावरून बोलतोय, आमच्या गावाला तुमची तारीख पाहिजे. रात्री 11:30ला मी कीर्तन वाजवलं होतं त्यांचं मामुरुडीला, त्यांनी तिथं हा प्रसंग सांगितला होता. रात्री 11:30ला त्या मोबाईलची शेवट अशी बॅटरी राहायची छोटीशी, त्यांनी तो डायरीवरती मोबाईल चमकवला, डायरी पाहिली, म्हटले काय अडचण नाही. त्यांनी तारीख लिहून घेतली. कुठं? ऍक्सिडेंट झाल्यानंतर रात्री कोणीच जवळ नाही, रक्त सगळीकडे, तारीख लिहून घेतली. ती म्हणले मी पैसा करता नाही लिहून घेतली, हे कीर्तनावरती माझं प्रेम आहे म्हणून लिहून घेतली. म्हणून कीर्तनावरती प्रेम करायचं मस्त. आणि कीर्तनाला या उणेपणा पण आपल्याकडून काही येऊ नये याची दक्षता घ्यायची. म्हणून भाव विश्वंभरी समर्पावा, शेवट म्हणून आला आता, तुका म्हणे गेला फिटोनिया भेद. हे असं जर एकदा झालं, सोयीत साधलं, मायेपासून दूर राहिले, चित्ताने पूजा केली, परमात्म्याला भाव समर्पित केला, तर जीवनात ही अवस्था प्राप्त होते. कोणती? तुका म्हणे गेला फिटोनिया भेद. आपल्या अंतकरणात भेदच राहत नाही. संतांची ही वृत्ती असली पाहिजे, भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा गरळा. आणि एकदा का भेद गेला रे बुवा, मग आपण देव झालो आपल्यातला. कारण सगळ्या दुःखाला कारणीभूत काय आहे? विचारसागरमध्ये प्रक्रिया आली. काय? शरीरास कारण कोण? अधिष्ठान, पापपुण्य. बरोबर. पापपुण्यास धर्माधर्म, धर्म एक असते. पापपुण्यास कारण कोण? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानास कारण कोण? भेदज्ञान, आत्मस्वरूपाचे. आणि हे का भेद गेला रे बुवा, म्हणून कितीतरी श्लोक आहेत. नाहम मनुष्यो नच देव यक्षो. पुढे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हा भिक्षुर्न चाहम न गृही वनस्तो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणून हे फकड जे लोक आहेत ना, फकड लोक तुम्ही राहून पा,
तुम्हाला जर चांगले असाल तर तुम्हाला सगळं देतील, आणि जर का थोडं काय झालं ना, त्रिशूळ बंबोले टेकडीवाले, हा म्हणजे ते कुणीकडे फिरत राहतात, मस्त राहतात. आणि एकदा का माणसाचा भेद गेला, मग होतो देव मनाचाची. भेद माणसाचा गेला, किंवा जोग महाराजांनी पाठ असा केला, तुका म्हणे गेला फिटून या भेव. भेद गेला की भीती गेली, आणि भीती गेली की माणसाचं मन काय होतं, देव होतं. मग होतो देव. आपल्या जीवनाचं झालं का, नाही झालं, आपल्यात भेद आहे म्हणून. पण संतांच्या जीवनाचं झालं, कारण मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीशी आले. मनाचा देव होतो, झालं आपलं कीर्तन. शेवटचा मुद्दा, मनाचा देव कसा होतो, 1 मिनिटात. एवढं फक्त बारीक आहे का, कारण ज्या गोष्टी मनात आहेत त्याचा परिणाम तणावर होतो. शेवटचा मुद्दा आहे, मनाचा देव झाला म्हणजे परिणाम काय होतो, त्याचा परिणाम तणावर होतो. तुम्ही जर दुःखी असाल तर परिणाम कुठं होतो, शरीरावर होतो. अमेरिकेने सिद्ध केलं, या वैज्ञानिक लोकांनी, एका कैद्याला फाशी झाली, त्याला फासावर लटकायचं होतं. मग काही वैज्ञानिक लोक गेली आणि म्हटली आम्ही याच्यावर प्रयोग केला तर चालेल का. त्या कैद्याला विचारलं तुझ्यावर प्रयोग केला तर चालेल का. तो म्हटला करा भाऊ, आता फाशी घेऊनही मरायचंच आणि प्रयोग केला तरी मरायचं. तो अमेरिकन होता, हुशार होता, तो काय आपल्या इकडचा होता का. म्हणजे आपल्या इकडे जुनी मारलं का उदाहरण सांगायचे काय, एक माणूस मारायला चालला म्हणे आणि हातात कंदील आणि बॅटरी आपलं काठी घेऊन चालला. 2 माणसं आले, म्हणले कुठं चालला. तो म्हटला मरायला. नाही बॅटरी काठीने कशाला. तो म्हणलं इच्छू काटायचं. हे आपलं असं नव्हतं. तो म्हटला करावा प्रयोग. मग त्याच्यावर प्रयोग केला. काय, त्याला चौकात त्याच्या समोर एक घोडा बांधला 4 पायाचा आणि त्याच्यावर एक साप सोडला, विषारी नाग. तो घोड्याला चावला. चावल्याबरोबर काही वेळात घोडा मरण पावला. तो घोडा बाजूला केला आणि त्या जागेवरती याला बसवलं, याच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि याच्यावर एक उंदीर सोडला आणि उंदीर याला चावला. पण याच्या मनाने कल्पना अशी केली की आपल्याला काय चावलं, साप चावला. मग तो विषारी नाग चावून घोडा जसा तडफडून मेला ना, तसा हा माणूस उंदीर चावून तडफडून मेला. कारण मनाचा परिणाम तणावर होतो. आणि आमचे साधू संत तर नेहमी सांगतात, ध्यानी ध्याता पंढरी राया आणि मनासहित पालटे काया. म्हणून तुका म्हणे गेला फिटून या भेद, मग होतो देव मनाचाची. बहुरंगी माया सेवी खुरली, कुंठितची झाली होता बरी. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज. झाली आपली वेळ, झालं आपलं 10 मिनिट तुमची मी जवळजवळ जास्त घेतली. काही जास्त न घेता जास्त घेतली. असू द्या. हो खरंच हे सैदापूर गाव, मी पाठीमागे आमच्या अभिषेकला सोडायला आलो होतो एक वेळेस. कोरोनाच्या कालावधीत गावात कोणी येऊ देत नव्हतो. काय बेकार परिस्थिती झाली होती. आमच्या शेळकेला अभिषेकला इथं आणून सोडलं तर त्यालाही त्याच्या वडिलांनी मी लिंबात झाडाखाली ठेवलं. त्याने मला पाठीमागून मी पुढे इथं गेल्यावरच फोन केला, म्हणे काका मला तुमच्यासोबतच जाऊ द्या. मी येतानीच म्हणलो होतो अरे कोरोनाचा कालावधी घरात कोणी येऊ देणार नाही. तुम्ही नाही जमतंय म्हणे. मग त्या लिंबात झाडाखाली ठेवलं, मला फोन केलं म्हणे मला येऊ द्या तुमच्यासोबतच. म्हणलं आता नाही गड्या, आता नाही जमणार. म्हणलं काय झालं, तुम्ही मला लिंबाच्या झाडाखाली बांधलंय. जाऊ द्या, एकदम आमचं हे सगळे चांगले महाराज मंडळी. आता कसालपे महाराज जे जसं एखादा बाप मुलांना शिकवतो ना, आणि ती कामाला आल्यावर आणि चांगली निघाली आणि त्यांचे लेकरं बाळ आणि ते चांगले झाल्यावर मग जसं म्हातारं असं गुरमीतच राहतं ना, आता माझे सुद्धा तेच दिवस आहेत सध्याला. म्हणजे आता 20 वर्ष हे जे तुम्हाला म्हटलं ना मागाशी, 20 वर्षापासून हे जे कष्ट करतोय मुलं शिकवण्याचे म्हणजे महाराष्ट्रात तर आहेतच. पाठीमागे परदेशात जाऊन आलो, मॉरिशस देशात 1 महिनाभर होतो. तिकडे काही विद्यार्थी आहेत, म्हणजे जिकडे जाईन तिकडे ते असे विद्यार्थी आणि त्यांच्या हिशोबाने ते चांगलं काम करतात, मस्त काम करतात. आणि आता दादा महाराज इतके चांगले चाली म्हणतात, मी ऐकलेलं नव्हतं एका कीर्तनात. परंतु काही नैसर्गिक आवाज असतो
म्हणजे ऐकून हे करून म्हणजे ज्यावेळेस माझ्याकडे जेव्हा राहिले होते त्यावेळेस तरी आपली त्यांची प्रगती पाहायला दिसली नाही, परंतु आता गेल्यानंतर असं वाटतं मस्त आता म्हणजे म्हातारा जसं गुरुमित्र तसं आता म्हणून मस्त आनंद आहे. आणि आता मी माऊलींकडे दोनच प्रार्थना करत असतो, काय माझं शरीर चांगलं आहे तोपर्यंत मला कीर्तन भजन आणि मुलं शिकवण्याची आवड कमी होऊ देऊ नका. शरीर चांगलं आहे तोपर्यंत कीर्तन भजनाचा आनंद आणि मुलं शिकवण्याची ती आवड कमी होऊ देऊ नका, पहिली मागणी. आणि दुसरी मागणी करत असतो, शरीर ज्यावेळेस साथ देणार नाही त्यावेळेस निर्जन स्थळी राहण्याची मला ताकद दे, कारण ते सोपं नाही महाराज. ही जी माया मला सांगितली ना, हा एकदा आपलं ते शरीराने आपलं वाटलं आता साथ देत नाही की मस्त नर्मदेच्या किनारी कुठेतरी जंगलात राहून शेवटच्या अवस्थेत मस्त परमार्थ व्हावा. आपणही आपल्या जीवनात जसं जमलं तसं परमार्थ करत कराल आशिष नगद नारायण महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. तुका म्हणे गेला पिटोनिया वेद, तुका म्हणे गेला पिटोनिया वेद, तुका म्हणे गेला पिटोनिया भेद, तुका म्हणे गेला पिटोनिया भेद. मग होतो देव मनाचाची, मग होतो देव मनाचाची, बहुरंगे माया असे विखुर वा, बहुरंगे माया असे विखुर. मग होतो देव मनाचाची, मग होतो देव मनाचाची, बहुरंगे माया असे विखुरली, बहुरंगी माया असे विखुरली. कुंठितची झाली होता बरी, कुंठितची झाली होता बरी, बहुरंगे माया असे विखुरली, बहुरंगे माया असे विखुरली. कुंठितची झाली विखुरली, कुंठितची झाली होता बरी, बहुरंगे माया असे विखुरली.